नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेऊया 1208 तीळ शनी ईश्वर परिहारम या पूजा विषयीची पूर्ण माहिती. ही पूजा शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जाणारा एक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक विधी उपाय आहे. संख्या 1208 हिंदू अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट संख्यांना विशेष ऊर्जा असते. शनिदेवाच्या जपासाठी आणि परिहारासाठी 1208 या अंकाच्या संयोगाला विशेष महत्त्व दिले जाते. काळे तीळ हे शनिदेवाचे अत्यंत प्रिय द्रव्य मानले जाते. तीळ दान करणे किंवा त्याचा पूजेत वापर करणे म्हणजे शनिदेवाचा आदर करणे होय. तामिळनाडूतील तिरुनल्लर सारख्या प्रसिद्ध शनी मंदिरामध्ये शनिदेवांना शनी ईश्वर म्हणून पूजले जाते. भगवान शिवने शनिदेवाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना ईश्वर थेट शनिदेव आणि भगवान शिव दोघांनाही प्रसन्न करत असतो. हा उपाय सामान्यतः शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी केला जातो. विशेषतः शनिवारी येणारी अमावस्याच्या किंवा शनी जयंतीला याचे महत्त्व अधिक असते. पूजेची सामग्री बरोबर 1208 काळे तीळ मोजून घ्यावेत. एक छोटा काळा कपडा किंवा सुती कॉटन कपडा व तिळाचे तेल, एक मातीचा दिवा, तीळ बांधणे. मोजलेले 1208 काळे तीळ त्या छोट्या काळ्या कपड्यात ठेवा आणि त्याची एक सैल पोटली गाठ बांधा. मग या तिळाच्या पोटलीला तिळाच्या तेलाने भरलेल्या मातीच्या दिव्यात ठेवा, जेणेकरून ती कापडाची पोटळी तेलात नीट विझेल. मग शनिदेवाचे किंवा भगवान शिवाचे स्मरण करून त्या पोटलीलाच वात म्हणून किंवा त्यात वेगळी कापसाची वात लावून दिवा पेटवून घ्यावा आणि दिवा जळत असताना शनी गायत्री मंत्र किंवा शनी स्तोत्रांचा जप करा. ओम शनैश्चराय नमः मंत्र म्हणून झाल्यावर शनिदेवाकडे आपल्या आयुष्यातील साडेसाती किंवा इतर अडचणी दूर करण्यासाठी आणि सुख शांती देण्यासाठी प्रार्थना करा. ही पूजा केल्याने आपल्याला साडेसातीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि त्यांच्या राशीवर शनीची साडेसाती किंवा शारीरिक त्रासातून आराम मिळतो आणि आपल्या कार्यातील जे अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अचानक अडथळे आणि नुकसान कमी होते. ही पूजा किंवा हा उपाय केल्याने आपल्या मनाला मानसिक शांतता मिळते व भीती, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा जी असते ती दूर होते. 1208 काळे तीळ यामध्ये काळ्या तिळांचा वापर केला जातो. हिंदू धर्मात काळे तीळ शनिदेवाचा अत्यंत प्रिय मानले जातात. संख्यात 1208 अशी विभागली जाते, जी ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि विशिष्ट अंकाच्या ऊर्जाशी जोडली जाते. ही पूजा केल्याने आपल्याला कर्ज किंवा आजारापासून मुक्ती मिळते. जर आपल्या आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा कामात सतत अडचणी येत असतील तर ही विधी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि हा विधी करताना मनात पूर्णपणे श्रद्धा आणि नम्रता असावी आणि शक्य असल्यास हा दिवा घराबाहेर किंवा मंदिरात लावणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. दिवा लावल्यानंतर गरिबांना किंवा
गरजू लोकांना काळे कपडे, अन्न किंवा छत्री दान केल्यास या परिहारांचे फळ अधिक पटीने मिळण्यास मदत होते. आणि जर तुम्हाला हा विधी विशिष्ट पद्धतीने करायची असेल तर स्थानिक पुरोहित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या राशीनुसार संकल्प करून करणे अधिक उत्तम राहील. आणि ही पूजा घरात करण्याऐवजी जवळच्या शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ करणे जास्त फलदायी मानले जाते. घरात शनी देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे. शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करावे, पण तेल अर्पण करताना आपल्या डोळ्याचा संपर्क थेट देवाच्या डोळ्याशी येऊ नये याची काळजी घ्या. तेल अर्पण करते वेळेस शनिदेवाच्या चरणाकडे पहावे. शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पूजेदरम्यान किंवा दिवा लावल्यानंतर खालील मंत्राचा किंवा किमान 108 वेळा जप करावा. ओम शनेश्चराय नमः. तसेच शनिवारी शनी चालिसा आणि हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. कारण हनुमानजीच्या भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाही. शनिदेव न्यायाचे प्रतीक आहेत, त्यामुळे कोणाशीही खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा प्राण्यांना त्रास देणे टाळावे. आणि जर तुम्ही या पद्धतीनुसार मनोभावे पूजा केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील संकटे दूर होण्यास मदत होते. तर मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.